तुम्ही पुढच्या कारवाईसाठी अधीक्षकांना पत्र वर्ग केले परत तुमचं काय म्हणणं आहे त्यांना सांगा. नाही त्यांनाच सांगायचं आहे ना. तीच की आता त्यांना सांगायला पाहिजे, साहेब नाही का पाहिजे. असू दे की आम्हाला त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवावा यासाठी आम्हाला पत्र पाहिजे. डायरेक्ट ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्याच्यावरती गुन्हाच नोंदवावा. सखोल कारण चौकशी 6 तारखेपासून आढळलं तर 6 नोव्हेंबर ऐकून घ्या, 6 नोव्हेंबरपासून अर्ज केलेले आहेत. आपल्या पण कार्यालयाला केले, बाकीच्या सगळ्यांना दिले. काय SP ऑफिस, IG ऑफिस, देवेंद्र फडणवीस काय गृहमंत्री आहेत त्यांना, परतले आमदार सुधीरदादा गाडगे, आपले खाडे, काय सगळ्यांना दिले. 6 तारखेपासून हे करतोय, पण 6 तारखेपासून कोण दखल घेतलेली नाही चौकशीच लावून. काय महिला आयोगानं पत्र देखील दिले ह्यांची चौकशी करून ह्यांना न्याय द्या म्हणून. त्या ह्याला देखील ह्यांनी काडेमात्र किंमत दिलेली नाही. म्हणजे कसं झालं विनयभंगाच्या केस संबंधी ते मोबाईलवरती पाठपुरावे होते माझ्याकडे पोलिसांनी नष्ट केलं, म्हणजे घालवून टाकलेत मोबाईलवर. त्यामुळं पत्नीने फिनेल पेलं आणि फिनेल पेल्यामुळे FIR नोंद करून घेतली. आता सध्या CCTV दाखवतो. म्हणजे आत्ता आमच्याकडे पुरावे पाहिजेत का नको, पण त्याच्यावरती गुन्हा नोंद करा म्हणून आम्ही ते हे पण दिलं आहे. पण CCTV फुटेज बघितल्यात तरी देखील ह्यांनी गुन्हा नोंद करून घ्यायला झालं. आता शेवटी आमरण उपोषणाची आम्ही हे केलं, तयारी केली. SP साहेबांना दाखवलं तसं सगळ्यांनी बघितल्या, सगळ्यांना दाखवले, त्यांनी काहीसुद्धा त्याच्यावर ॲक्शन घेतलेलं नाही. त्यामुळे आम्हाला त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा नोंद व्हावाच असं आम्हाला पत्र पाहिजे. नाहीतर सोमवारपासून मग आमरण उपोषण आम्ही करतो. आणि एक पत्र आम्हाला पण हां, मग ते मॅडमना नंबर दिला आहे. घ्या की लागली देत असली तर कॉपी मॅडम का कशाला लागली त्यांची लागलीच पोच कॉपी घ्या. चालतं आता गुन्हा दाखल करून पोलीस तपास करावा अशी तक्रार द्या. तो थांबे कारण होती तयार नाही, तरी काय देतात देऊ दे. त्यात माझं समाधान झालं तर ठीक, नाही तर मी परत बसणारच आहे. पोलीस तपास करावी असं सांगायचं. हां.